सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल। सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, सोपे होईल तुमचे सर्व काम। मुजरा मानाचा श्रीमंत योगी राजा शिवछत्रपती राजाला। आणि आज गणपती बाप्पाचा दिवस, आज गणेश जयंती, माही गणेशोत्सव आणि अतिशय सुंदर असाचा दिवस। गणपती बाप्पाचरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवसाच्या खेळाची करूया आपण सुरुवात। आज बदलापूरचं क्रिकेट तुम्हाला पाहायला अनुभवायला मिळेल। शिस्त आणि त्या सोबतीनं क्रिकेटचा सन्मान म्हणजे बदलापूरचं क्रिकेट। आणि त्या क्रिकेटची सुरुवात आता होत असताना स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल सज्ज आहे। नगरसेविका चषक अंपायरला ग्रीन सिग्नल, टाइम आपण मॅच करतोय, बरोबर 10 वाजून मिनिटं झाली आहेत 40 आणि सामन्याची करतोय आपण सुरुवात। बिंदास शिसवे अंबरनाथ मलंगड परिसरातील एक लेजंड खेळाडू आज मैदानावरती उतरला आणि त्याच्या समोर फाईट करते टीम इनगाव सिद्धिविनायक। आणि आज सिद्धिविनायकाचाच दिवस आहे। बॉल तयार, पहिला बॉल, पहिलाच बॉल, टप्पा पडला अगदी यष्टी रक्षकाच्या समोर आणि हा भीमर आहे। सिद्धिविनायक इनगाव आणि इनगावसाठी सुरुवात सुंदर झाली आहे। नो बॉल आला, 1+1 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट। स्पर्धा तुम्ही पाहताय जय जिजाऊ संस्था आणि जय हनुमान क्रीडा मंडळ ऐरंजाड आयोजित नगरसेविका चषक सन्माननीय हेमांगीताई तेजस मस्कर त्यांच्या नावानं हा क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। थोडाच वेळात कार्यसम्राट निलेशजी सांबरे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल। फ्रीट पाहुण्यांचं होतं या ठिकाणी शुभागमन। थोडाच वेळात आपण वळूया, आमचे समालोचक मित्र महेश धुळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। फ्रीटचा बॉल, बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल, पहिल्याच बॉलवरती नो बॉल टाकला, वेळ जास्त जातोय, थोडं फास्ट खेळा, दोन्ही टीम लक्ष सुद्धा त्या गोष्टीकडे। स्ट्रायकर इला सलामीची जोडी, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या सर्वांना आपण पाहतोय जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष तसेच शिवसेना नेते आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होतोय। सहर्ष मनपूर्वक स्वागत। नगरसेविका चषक 2026 मध्ये साहेबांचं नुकताच या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जिजाऊ संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष सन्माननीय सज्जनजी जमदारे साहेब, आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत। तसेच सन्माननीय मुरबाड विधानसभा अध्यक्ष गणेशजी बडेकर आणि अंबरनाथ तालुका अध्यक्ष जिजाऊ संस्था सन्माननीय रोशनजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मोस्ट वेलकम। जिजाऊ संघटनेचे, जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। खरं तर जिजाऊ संस्थेची माहिती द्यायची झाली तर ज्यांच्या वतीनं 3 हॉस्पिटल पालघर, शहापूर, रत्नागिरी या विभागात आपल्याला विनामूल्य पाहायला मिळतात। तसेच 10 CBSE शाळा देखील या विभागामध्ये आपण पाहतोय आणि 31 पोलीस अकॅडमी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात। MPSC UPSC सेंटर देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि मतिमंद मुलांची शाळा देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। साहेबांचं एक वाक्य, ज्यांनी गेली 17 वर्ष निस्वार्थ सेवा केली आहे। खरं तर आपण पाहतो या संस्थेची जिजाऊ संस्था एक आधारबळ आहे। राष्ट्र पुढे न्यायचं असेल तर गरिबांची मुलं शिकली पाहिजेत, याच धोरणातून सध्या आपण पाहतो त्यांना उच्च शिक्षण दिलं पाहिजे, हाच एक अजेंडा घेऊन सध्या आपण पाहतोय सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब कार्य पाहत आहेत। या आपण मॅचच्या दिशेने जाऊ। साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत। कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून चालू असलेली स्पर्धा जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। नगरसेविका चषक 2026 चे पर्व। नाउ बॅक टू क्रिकेट, ओन टू कम बॉक्स। थँक्यू सो मच। व्यासपीठावरती त्या व्यक्तिमत्वाची उपस्थिती होतीये ज्या व्यक्तिमत्वानं या मातीमध्ये जन्माला आलोय, ते या मातीसाठी काहीतरी देणं बनतं। अर्थातच ते नाव म्हणजे निलेशजी सांबरे साहेब। चर्चा जरूर करू या नावाबद्दल। सध्या जवळ मॅच मध्ये टीमची टोटल धावफलकावरती 2 ने पुढे जाते। धावफलकावरती 6 धावा। जिल्हा परिषद बांधकाम सभापती पालघर आदरणीय संदेशजी ढोणे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं। त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या मंचावरती। आणि जिजाऊ संस्था सचिव सन्माननीय केदारजी
चव्हाण सर यांचंही नुकताच या ठिकाणी आगमन झालंय. या बदलापूर नगरीमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती आज भाग्याचा दिवस आहे. आज ज्या व्यक्तिमत्वाची पावलं या व्यासपीठाला लागत आहेत ते व्यक्तिमत्व असं आहे की प्रत्येक आईला वाटतं की आपल्या घरामध्ये छत्रपतींचा छावा शिवशंभू किंवा मासाहेब जिजाऊचा लाडका शिवपुत्र जन्माला व्हावा. बट जर का तुम्ही शहापूर, पालघर, रत्नागिरी सारख्या आदिवासी ग्रामीण आणि जिथे फार कमी सुविधा मिळतात तिथल्या प्रत्येक आईला वाटतं आपल्या घरी मुलगा जन्माला यावा. तर निलेश भगवान सांबरे नावासारखा निलेश भगवान सांबरे, फाउंडर ऑफ जिजाऊ एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन, वॉज रिसेंटली अवॉर्डेड मराठा उद्योगरत्न. मागच्या 2023ला अर्थात 2 वर्ष मागे आपण गेलोत तर डेव्हलपमेंट गायडन्स इन्स्टिट्यूट महाराष्ट्र स्टेट या माध्यमातून 2023चा उद्योगरत्न पुरस्कार निलेश सांबरे साहेबांना मिळाला आणि ती अभिमानाची गोष्ट होती. सांबरे साहेबांच्या परिवारासाठी, सांबरे साहेबांवरती प्रेम करणाऱ्या त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी. आणि सांबरे साहेबांच्या माध्यमातून जर आपण सोशल वर्क पाहिलं तर नुकतंच जसं तुम्ही म्हटलात की 20 पोलीस अकॅडमी, त्या सोबतीनं IPSC UPSC यांच्यासाठी देखील अनेक स्टेट बोर्डला खूप चांगले उपक्रम निलेशजी भगवान सांबरे साहेबांच्या माध्यमातून राबवले जातात. द हेडक्वार्टर ऑफ जिजाऊ फाउंडेशन लोकेटेड जाडपोलीला आहे. त्या सोबतीने द ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश इन 2008 अर्थातच 2008ला जिजाऊ संस्था फाउंडेड बाय निलेश सांबरे जशीच प्रस्थापित झाली. आता 2026 18वा पर्व सुरू झालाय आणि मागच्या 14 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणतंही 1 रुपयाचं डोनेशन न घेता जी निस्वार्थ सेवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जिजाऊ संघटना करतीये ती वाखाणण्या जोगी आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रभर सध्या एक सिग्नेचर आहे जिजाऊ संस्था नावाची. अर्थातच हे तेच साईन आहे जे एक ब्रँड नाही तर समाजासाठी हक्काचं नाव आहे आणि ते नाव जय जिजाऊ संस्था. पैसा प्रत्येकाकडे असतो, देण्याची कुवत करोडोंमध्ये एकाकडे असते, बट करोडोंमध्ये नाही अब्जोवधी लोकांमध्ये एक नाव आहे. ते नाव म्हणजे निलेशजी भगवान सांबरे. आणि विनंती आहे हनुमान क्रीडा मंडळ आणि बदलापूरच्या तमाम क्रिकेट प्रेमींना एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या माणसातला देव माणूस निलेश भगवान सांबरे साहेबांसाठी. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपलं नगरसेविका चषक 2026 मध्ये. सध्या शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना नेते म्हणून साहेब खूप चांगलं काम करतात. बाळासाहेबांचे, धर्मवीर दिघे साहेबांचे विचार आणि त्यातल्या त्यात घरातून मिळालेलं समाजसेवेचं बाळकडू, त्यातून तयार झालेलं एक वेगळं विश्व जय जिजाऊ संस्था नावाचं, ज्या नावानं शून्यातनं तयार केलं निलेशजी भगवान सांबरे साहेबांचा पण करूयात मनपूर्वक आभार ऐरनजाड जय जिजाऊ संस्थेच्या वतीनं. षटक मैदानावरती संपलं पहिलं. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एका षटकाचा खेळ संपल्यानंतर 12, ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय ज्यानं जांभिवलीच्या क्रिकेटला जगवलं, जांभिवलीच्या क्रिकेटला शिकवलं आणि जांभिवलीच्या युवा खेळाडूंना घडवलं. बिंदास शिसवे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सर्वांना आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ज्यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सलग 5 दिवस चालणारी भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूरचे नामांकित युवा उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते सन्माननीय बंटीदादा म्हस्कर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. नगरसेविका चषक या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या सौभाग्यवतीच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय बंटीदादा म्हस्कर यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय, त्यांचे आपण वेलकम करू. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत. नाऊ बॅक टू क्रिकेट, ओन टू कॉम बॉक्स. व्यासपीठावरती शुभागमन होतं. या स्पर्धेचे मार्गदर्शक, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय बंटीदादा म्हस्कर यांचं. दादाचं देखील करूया आपण व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक लोकप्रिय प्रतिनिधी सातत्याने या व्यासपीठावरती येताना दिसतील. ऐरंजड ते गाव बदलापुरातील आणि या मुरबाड विधानसभा क्षेत्रातील ज्या गावावरती राजकीय उलटफेर करण्याची एक वेगळी ताकद, समाजसेवेचा वारसा एरंजड गावाला फार मोठा आहे आणि इतिहासाला साक्ष देणारं एरंजड गाव आणि त्याच गावातील जय जिजाऊ संस्था व जय हनुमान क्रीडा मंडळ आयोजित आदरणीय सौभाग्यवती हेमांगीताई तेजस म्हस्कर ज्या नगरसेविका आहेत कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आणि त्यांच्याच कार्याची दखल घेत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नगरसेविका चषक 2026. वेलकम बॅक. तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे तुमचे मित्र, तुमचे सपोर्टर्स, तुमचे राजकीय धुरंधर असतील त्यावेळी जीवन जगण्याची मजा काही वेगळी असते. आणि व्यासपीठावरती तुम्ही पाहताय बंटीदादा म्हस्कर यांच्या नावानंच खरं तरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
आणि बंटीदादा मस्कर या नावावरती प्रचंड प्रेम करणारे सगळे राजकीय धुरंधर आपल्या सोबत आहेत. त्यामध्ये निलेशजी सांबरे साहेबांचं नुकतंच आगमन झालंय. त्या मुरबाड विधानसभेचे भाग्य विधाते किसनजी कथोरे साहेब, त्यांचं विशेष प्रेम नेहमीच राहिलं बंटीदादा मस्कर यांच्यावरती. म्हणून तर हे सगळे दिग्गज व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. काही सन्मानाकडे आपण वळतोय. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. या आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन झालं या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष तसेच शिवसेना नेते सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांच्या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. तमाम ग्रामस्थ मंडळ एरंजाड यांच्या वतीनं आणि जय जिजाऊ संस्था यांच्या वतीनं आपण पाहतो एरंजाड बदलापूर सन्माननीय बंटीदादा मस्कर आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक मोहनदादा चतुरे या दोन्ही व्यक्तींना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विशेष सन्मान या ठिकाणी होतो या स्पर्धेच्या वतीनं. नगरसेविका चषक 2026 चे पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वात आज बदलापूर नगरीमध्ये नुकताच ज्यांचं आगमन झालंय. खरं तर बदलापूर म्हटल्यानंतर बदलापूरची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं तुमचं आमचं बदलापूर या ठिकाणी आपण पाहतोय. आज या ठिकाणी आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांचा विशेष मान सन्मान सर्व मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आणि सर्व आयोजकांच्या वतीनं आणि जिजाऊ संस्था एरंसाड बदलापूर ग्रामस्थ मंडळ जयहनुमान यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच जिल्हा परिषद बांधकाम सभापती पालघर जिल्हा आदरणीय संदेशजी ढोणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान गणेश बडेकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा. संदेशजी ढोणे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित असलेले जिजाऊ संस्थेचे सचिव आदरणीय केदारजी चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान सन्माननीय रोशनजी भोईर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा. रोशनजी भोईर यांच्या शुभ हस्ते केदारजी चव्हाण सर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले जिजाऊ संस्थेचे मुरबाड तालुका अध्यक्ष सन्माननीय सज्जनजी जमदरे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन जगदीश दादा बोराडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करायचं. तसेच या ठिकाणी जिजाऊ संस्थेचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष गणेशजी बडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी नरेश गाडे दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी बडेकर दादांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. यानंतर ज्यांचं नुकताच या ठिकाणी आगमन झालंय जिजाऊ संस्थेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष रोशनजी भोईर यांचा सन्मान मी बाळू बोराडे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. अनेक मान्यवरांची या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली आहे. खरं तर कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय आणि धार्मिक या सगळ्याच गोष्टींवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचा पुढे एकदा या दरम्यान सुजितजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अंजित थोरवे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. एका बाजूला सिद्धिविनायक इनगाव आणि त्याला फाईट करते टीम जांभिवली. या दोन टीम मध्ये चालू असलेला पहिला सामना. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती अनेक सारे दिग्गज मान्यवर प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान ही आपली ओळख आहे. राजकीय कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक धुरंधर व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. एकदा धावफलकावरती नजर टाकूयात. षटक संपल्या मैदानावरती आतापर्यंत आपण पाहताय सुरू आहे म्हणजे तेच म्हणजे नंबर 3 32 धावा धावफलकावर.
षटकांचा खेळ संपल्यानंतर 32 धावा धावफलकावरती आहेत. आफ्टर 3 ओव्हर 32 ऑन दी बोर्ड. 32 ला विकेट गेलेल्या आहेत, तर म्हणजे आतापर्यंत 2. चेक. सातत्यानं व्यासपीठावरती पाहुण्यांचे सन्मान आपण करतोय, कारण व्यासपीठावरती व्यक्तिमत्व तसं उभं स्थित आहे. जन्माला आल्यापासून संघर्ष जनतेच्या आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी. चेक. धन्यवाद या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा, कारण वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल जय जिजाऊ संस्था आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर यांच्या वतीने सर्वांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांचं. पालघर जिल्हा, त्यानंतर शहापूर, ठाणे, प्रत्येक विभागामध्ये नाव चर्चेतच होतं. मात्र आता इथनं जवळपास 7.5 तासाचं अंतर पार करून रत्नागिरी सारख्या परिसरात आज जय जिजाऊ संस्था जे काम करते ते पूर्ण जगामध्ये वाखणण्याजोगं आहे. आणि जे काम निस्वार्थी जय जिजाऊ सेवा संस्थेच्या माध्यमातून केलं जातं त्याला आमच्या या बदलापूर क्रिकेटच्या वतीनं, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं, बदलापूर क्रिकेट संघटना संलग्न वांगणीच्या वतीनं एक मानाचा क्रिकेटचा सलाम निलेशजी भगवान सांबरे साहेबांच्या कार्याला. निडरपणे निस्वार्थीपणे लढणारा योद्धा, त्या योद्ध्याचं नाव निलेशजी भगवान सांबरे आणि बंटीदादा मस्कर, बाळू बोराडे आणि आमच्या पूर्ण जय जिजाऊ संस्था एरंजाडच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक आभार. आज सकाळ खूप सुंदर झाली, कारण ज्यांनी देव पाहिला असं म्हटलं जातं ना, ते धन्य झाले. ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते धन्य झालं, आणि ज्यांनी निलेशजी भगवान सांबरे साहेबांचं कार्य अनुभवलं, पाहिलं आणि त्यांच्या सानिध्यात राहून काम केलं ते भाग्यवंत झाले. असा एक सध्याच्या घडीला माणसातला देव माणूस म्हणजेच निलेशजी भगवान सांबरे. या जवळात पाहुण्यांचं स्वागत आणि विशेष कौतुक करून मैदानाच्या आत जिकडे रंगती अप्रतिम मॅच जांभिवली ब विरुद्ध सिद्धिविनायक इनगाव या दोन टीमच्या दरम्यान. बॅटिंग टॅकवरती शंकर, बॉल तयार, ऑन साइडला पुल केलाय, फेकलाय बॉल मिड विकेटच्या दिशेनं, फिल्डर आहे, टिपलाय झेल, संपलाय खेळ आणि फलंदाज
या ठिकाणी होत आहेत बाद आणि विकेट मिळतीये त्या ठिकाणी गोलंदाज सूरजला. फायनली सूरजच्या खात्यात विकेट ऍड झाली आहे आणि धक्का लागलाय सिद्धिविनायक इनगावला. नंबर 3. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. चला उपस्थित सर्व मान्यवरांना आता विनंती आहे, या आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा व्यासपीठाची आपण शोभा वाढवावी. जय जिजाऊ संस्था आणि हनुमान एरंजाडच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील सामना यानंतरचा आपल्या समोर भेटीसाठी येईल. मॅडी टॉस साठी अनाऊन्स करा दोन्ही टीम्सला. चला राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि जांताराजा बदलापूर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण टॉससाठी यायचे. या दरम्यान सुस्वागतम 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 स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या क्रीडांगणाचे मालक बदलापूरचे नामांकित उद्योजक सन्माननीय मयूरदादा पिसेकर साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नगरसेविका चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. खरं तर आज मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. नुकताच मयूरदादा पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि आता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला बदलापूरचा वर्ल्ड कप पाहायला मिळेल. एक नामांकित स्पर्धा आदरणीय मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या वतीनं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ही स्पर्धा देखील आपल्या लवकरच भेटीला येणार आहे. चला जांताराच्या बदलापूर आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती, आपण याची रिपोर्टिंग लगेच करा. आपण टॉस देखील करणार आहोत. षटकं संपली आहेत मैदानावरती 4 आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 49. बरोबर 19 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्सच्या ठिकाणी तुम्ही फिनिश केलेत. त्यामुळे विशेष कौतुक टीम जांभिवली ब संघाचं. टाइम ऑलवेज इम्पॉर्टंट, टाइम इज मनी. म्हणून या आपण एक विशेष सन्मानाकडे वळणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन झालंय. खरं तर युवकांच्या गळ्यातील ताईत असे युवा उद्योजक फार कमी वेळेमध्ये आणि फार कमी वयामध्ये ज्यांनी आपल्या नावाची छाप या संपूर्ण बदलापूर शहराला नव्हे तर ठाणे जिल्ह्याला दिली असे सन्माननीय मयूरदादा पिसेकर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी बंटीदादा मस्कर यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य आपण मयूरदादा पिसेकर यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करायचं आहे. एका मित्राच्या हस्ते एका मित्राचा सन्मान होताना या ठिकाणी तुम्ही पाहताय. मयूरदादा बंटीदादाला म्हणत असेल की बंटी हे सगळं तू कसं केलं. बंटीदादा मयूरदादाला म्हणत असेल की इतकं सगळं साम्राज्य तू कसं उभारलं. खुद को इतना निखारी है कि लोग सवाल करने लगे की आखिर किया तो भाई ने किया कैसे. असं व्यक्तिमत्व म्हणजे मयूरदादा पिसेकर आणि मयूरदादाचा सन्मान होताना या मंचावरती तुम्ही पाहताय. मयूरदादा पिसेकर म्हटलं की ते व्यक्तिमत्व, जर या व्यक्तिमत्वाला तुम्ही अभ्यासाल, जवळून पाहाल, चुनौतियां ही जिंदगी का रोमांच बनाती है और इसी से आपके जिंदगी का महत्व निर्माण होता है. आणि स्वतःच्या संघर्षातल्या आयुष्याला एक वेगळं महत्त्व देत च्या नावानं आताच मॅडी जसं म्हणाला की या मैदानाचे मालक फक्त मैदानाचेच नाही तर हजारो हृदयांवरती राज्य करणारा मालक म्हणजे मयूरदादा पिसेकर आणि त्यांचा हा शुभ सन्मान या मंचावरती होतोय. आणि दादाचा सन्मान करताना आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आणि दोन्ही जिवलग मित्र आहेत. मला आजही मयूरदादानं ज्यावेळी यूथ आयकॉन म्हणून 3 अवॉर्ड खरं तर दिले, त्यामध्ये एक आपण महाराजांना दिला जे अतिशय चांगलं काम आजही मयूरदादाच्या सोबतीने करतात, आणि एक आपण दिला होता बंटीदादा मस्कर यांना. आणि आज त्यानंतर मागे वळून बंटीदादांना देखील पाहिलं नाही आहे. आज राजकीय क्षेत्रातला सर्वाधिक मोठा उलटफेर बदलापूर शहरात बंटी मस्कर या नावानं केला. आणि कर्तृत्व नेतृत्व कधी कुणाकडनं उसणं मागून मिळत नाही आणि विजय हा शौर्याचा अलंकार आहे. त्यासाठी घाम गाळावा लागतो आणि आयुष्यात मेहनत केल्यानंतर जे साम्राज्य बनतं ना ते आज मयूर पिसेकर बंटी मस्कर या 2 मित्रांच्या माध्यमातून बदलापुरात उभं झालेलं तुम्ही आजही पाहता. एकानं उद्योग क्षेत्रात तर एकानं राजकीय क्षेत्रात. बिमरसाठी DRS या ठिकाणी घेण्यात आला. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय नो बॉल आणि त्याला चॅलेंज करण्यात आलं फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. अंतिम षटक सुरू आहे, तिकडे झेल टिपलाय. जर हा बिमर नसेल तर विकेट मिळेल आणि हा नो बॉल आहे. 1+1 2 धावा मिळतील. नो मोर DRS. टीम जांभिवली ब तो तुमचा DRS तुम्ही गमावला. 1+2 अशा 3 धावा मिळतील. धावफलक 3 ने पुढे जाता. 52 52 धावा धावफलकावर. अतिशय सुंदर असं क्रीडांगण. काल देखील म्हणालो क्रिकेटचं नंदनवन आणि क्रिकेटचं स्वर्ग म्हणजे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. इकडे खेळण्याची
इथे मॅच पाहण्याची, इथे समालोचन करण्याची, इथे स्पर्धा भरवण्याची मजा काही वेगळी आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना, सारा जमाना जसं दिवाना झाला आहे, ट्रेंडिंगला स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलचं नाव आलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात सध्याच्या घडीला प्रत्येक क्रिकेटपटूला वाटतं एकदा तरी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती भरवलं जाणारं जगन्नाथ स्मृती चषक मयूर ग्रुप आयोजितची स्पर्धा खेळावं. आणि लवकरच ती स्पर्धा यंदा देखील आपल्या भेटीसाठी येते आहे. आणि जबरदस्त यावेळी एक नवं कन्सेप्ट आहे. 10 टीम्स सोबत आपण इथे रॅली निघेल. अगदी बाईक प्रत्येक विजेत्या संघातील खेळाडूला जो टॉप स्कोरर असेल त्याला दिली जाईल. आणि तब्बल 6,94,700 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राईजच्या स्वरूपात आणि तब्बल 10 मोटर बाईक आणि त्या सोबतीनं मालिकावीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्यांच्यासाठी LED TV अँड फ्रीज. आत्ताच काही दिवसांपूर्वी साखळी सोडत ड्रॉ पूर्ण झाला आणि लवकरच 14 फेब्रुवारीला तुमच्या भेटीसाठी येते आहे ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा अद्भुत थरार मयूर ग्रुप पुरस्कृत मयूरदादा प्रतीकदादा आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. स्टे ट्यून विथ अस. लवकरच ती स्पर्धा देखील तुमच्या भेटीसाठी येईल. टीमची टोटल धावफलकावर 4 ने पुढे जात या. 58 बॅट अँड पॅट मधनं फ्लिक केला ऑन साइडला, मिड विकेटला फटका फर्स्टला, फिल्डर ॲट डाऊन दी बॉल, टिपलाय शेल आणि संपलाय खेळ. फलंदाज बाद, इनगावला लागतोय अजून एक धक्का. मी ऐकत होता डीजे मास्टर कडनं अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे या देशाला, पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. टप्पा पडला, स्लो 1 कमी गतीने टाकला होता, कंट्रोल नव्हतं गोलंदाजीमध्ये, ऑफस्टिकच्या खूप बाहेर, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. ज्या स्वराज्यामध्ये गवताची काडी देखील गहाण नव्हती असं राज्य होतं हिंदवी स्वराज्य. एक सिंगलचा प्रयत्न आहे, डायरेक्टचा कॉल, एक सिंगल पूर्ण होईल. बाईटच्या स्वरूपात ही धाव फलकावरती जोडली जाते. देसाई सर आणि त्यांच्या सोबतीनं विक्रम शेलार सरांना आपण पाहता या ठिकाणी ॲज अ अंपायर्स. प्रचंड मोठं क्रिकेट विक्रम शेलारनं त्याच्या आयुष्यामध्ये खेळल्या. आजही 40+ कंबलपाडासाठी तो खेळतोय. आजही व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची ताकद त्याच्याकडे, पण तर गावाच्या क्रिकेटसाठी 40+च्या माध्यमातून नेहमीच तो चांगला खेळलाय. आणि विक्रम शेलारकडे पाहिल्यानंतर आयुष्यात एक गोष्ट तर शिकायला मिळते, फिटनेस कसं असावं, स्वतःला कसं जपावं, त्याचं ज्वलंत उदाहरण विक्रम शेलार. टीमची टोटल धावफलकावरती थांबलेली आहे कारण शेवटच्या बॉलवरती देखील रनआउटची विकेट. 60 ऑन दी बोर्ड. आज गणपती बाप्पाचा दिवस आणि सिद्धिविनायक इनगाव खेळतीये आणि धावफलकावरती बाप्पाच्या आशीर्वादानं उतरलेल्या सिद्धिविनायक इनगाव जांभिवली बच्या विरुद्ध बनवतं 60 धावा आणि 61 धावेचं लक्ष या मैदानावरती पार करायचं. 61चं रनचेस मैदानावरती पार होईल का, त्याचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळेल. सन्माननीय युवा नगरसेविका हेमांगीताई तेजस मस्कर त्यांच्या नावानं नगरसेविका चषक आपण पाहताय. आणि म्हटलं जातं ना मित्रांनो, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो तिथे कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला पर्याय नाही. राजकीय क्षेत्रात, समाजकार्यात सातत्यानं केलेले कटिबद्ध प्रामाणिक प्रयत्न आणि त्यातनं मिळालेलं हे नगरसेविका पदाचं भरभरून यश सन्माननीय बंटीदादा मस्कर यांच्या धर्मपत्नी हेमांगीताईंना आणि त्यातून उभं झालेलं नगरसेवक चषक. थोड्याच वेळात आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिकडे मॅडी उपस्थित आहेत. मॅचला ज्यावी प्रत्यक्ष सुरुवात, कॉम्बॉक्समध्ये आवाज राहुल चव्हाण सर आपल्यासोबत. धन्यवाद. इट्स ओव्हर टू मॅडी धुळे सर. धन्यवाद ओमकारजी शेट्टे सर. नुकताच या ठिकाणी आगमन झालेले सन्माननीय नरेशदादा मेहर आपले मनपूर्वक स्वागत आणि सन्माननीय प्रसादजी मेहर आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला, जाणता राजा बदलापूर संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघाच्या संघनायकाला विनंती, आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉससाठी उपस्थित राहायचे. कुळगाव टीम या विजय भोईर आपण लवकर टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे, कारण प्रत्येक संघाला ही महत्वाची सूचना आहे स्पर्धेच्या वतीनं की मिड इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आणि जर एखादा संघ अनुपस्थित राहील आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल तर मात्र प्रतिस्पर्धी टीमला
टॉस विन देखील दिला जाईल असा नियम या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलाय. या सन्मान सन्माननीय मयूरदादा पिसेकर यांना विनंती राहील की आपण या आपल्या शुभास्य आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन टीम मध्ये होईल टॉस. एक स्पेशल कॉइन या स्पर्धेच्या वतीने बनवण्यात आलेला आहे. खरं तर नगरसेविका चषक मध्ये हेमांगी ताई आणि बंटी दादा दोन कॅप्टन सज्ज आहेत. या आपण टॉस करू. बंटी दादाचा कॉल आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी बंटी दादा कॉल केलेला आहे तेव्हा तेव्हा हेमांगी ताई आलेली आहे आणि हेमांगी ताईचा कॉल केल्यानंतर बंटी दादा हे चित्र राहिलेले आज 3 दिवस या स्पर्धेमध्ये. टॉस जिंकलाय तेजस, काय निर्णय असणार आहे? गोलंदाजी. गोलंदाजी करण्यामागचं कारण? पहिले गोलंदाजीच करणार होतो आम्ही, आधीच ठरवून ठेवलेलं. मनात ठरवलेलं. बघा आता प्रतिस्पर्धी संघ जाणता राजा बदलापूर आहे, सगळे स्थानिक संघच आहेत. अगदी आपण पाहतोय बऱ्याच वेळा एकमेकांच्या सोबत आपल्या लढती सुद्धा झालेल्या आहेत. किमान किती धावन संख्येवरती रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55. असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्याकडे की त्याच्यावरती जास्त भिस्त राहील? सुदर्शन आहे, सिद्धांत आहे, परत कुणाल आहे आणि मी स्वतः. आयोजनाबद्दल काय सांगशील? नगरसेविका चषक ही स्पर्धा पहिल्यांदाच या ठिकाणी जिजाऊ संस्था आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर यांच्या वतीने भरवण्यात आली आहे आणि इतकं सुंदर आयोजन या क्रीडानगरीमध्ये खेळण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते. काय सांगशील या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे. आयोजनाबद्दल कोण काय बोलू शकत नाही. आयोजन खूप चांगलं आहे. धन्यवाद तेजस. यानंतर जाणता राजा बदलापूर संघ आहे. टॉस तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? लय महत्वाचा होता. आणि टॉस तू जिंकला असता तर काय घेतलं असतं? फलंदाजी घेतली असती. आता फलंदाजीच करायची आहे तुला, म्हणजे तुझ्या मनासारखं घडलंय का? हो. किती धावा बनवण्याचा प्रयत्न करशील? 50+. आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप सुंदर आहे. धन्यवाद. खरं तर तू ऑलरेडी थोडा घाबरलेला दिसतो मला. हरकत नाहीये, बोलतो फार कमी परंतु त्याचा खेळ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आली की राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आपण करू. आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला. बॅटिंग करायची आहे जाणता राजा बदलापूर संघाला. याच दरम्यान श्याम शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सन्माननीय नरेशजी मेहेर यांना विनंती करेन, नरेश दादा आपण या. नरेश दादा मेहेर आपल्या शुभस्य आपण एक सन्मान करू. श्याम शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मॅचला सुरुवात होण्या अगोदर काही विशेष सन्मान आपण घेणार आहोत. यानंतर दिनेशजी भावार्ते यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी प्रसाद मेहेर यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभस्य आपण दिनेश भावार्ते यांचा सन्मान करू. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल सेकंड इनिंग मधून बेस्ट टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि पहिली विकेट महत्वाची आपण पाहतोय. टीम जांभिवली संघाला लागणारा हा पहिला धक्का, फलंदाज बाद. दिनेशजी भावार्ते यांचाही सन्मान या ठिकाणी प्रसादजी मेहेर यांच्या शुभहस्ते केला जाईल. अनेक मान्यवर आज या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जय जिजाऊ संस्था आणि ग्रामस्थ मंडळ जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड बदलापूर यांच्या वतीनं सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. सेकंड इनिंगला देखील सुरुवात झाली. आपण लगेचच मॅचच्या दिशेने जाणार आहोत. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन करू. द्वितीय सत्राला सुरुवात होते आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आवाज बदलापूरचा ऐकायला मिळेल. सन्माननीय राहुलजी चव्हाण सर यांना धन्यवाद. यात्रीचा सिंह करतो शुभ शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय जय जिजाऊ संस्था व त्यासोबत जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नगरसेविका चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. एक मोठी मॅच आज दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. खरं तर ही स्पर्धा रंगताना तुम्हाला दिसेल. एका बाजूला जांभिवली आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय सिद्धिविनायक इनगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच.
पहिल्या बॉलवरती फर्नस बाद आणि दुसऱ्या बॉलवरती देखील संदीप पाटील ला मैदान सोडावं लागेल, त्यामुळे झटका लागतोय. दुसरा चेंज द गेम जांभिवली संघाला. फर्नस बाद. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे आणि खरं तर प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी देवाप्रमाणे आदरातिथ्य या ठिकाणी केला जातोय. अनेक मान्यवर आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. खरं तर आज आणि उद्या खरं तर स्पर्धेच्या अंतिम दिवशी मान्यवरांची रेलचेल आपल्याला या क्रीडानगरीकडे होताना पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ही ऐतिहासिक क्रीडानगरी आहे आणि खरं तर या क्रीडानगरीला आपल्या सर्व मान्यवरांची पावलं या ठिकाणी लागतात. सहर्ष मनपूर्वक स्वागत करू आपण नगरसेविका चषक 2026च्या या पहिल्या पर्वामध्ये. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. सलगचा दुसरा धक्का आता तुम्हाला पार मिळेल. 61 धावांचं टार्गेट होते या बॅचमध्ये आणि त्याच 61 धावा चेस करत असताना तुम्ही पाहताय सलगचा दुसरा परत आता मैदानाच्या बाहेर परततोय. नवीन बॅटर मैदानावरती बिंदास शिशवे दाखल होत आहेत या बॅचमध्ये. या दरम्यान नरेंद्र मेहर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी जगदीशजी बोराडे यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभस्य आपण सन्मान करू. बॅचकडे देखील थोडंसं आता लक्ष केंद्रित आपण करणार आहोत. काही सन्मान या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये किंवा ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण कंप्लीट करू. या आपण मॅचकडे बोलतोय. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. पुढचा बॉल तिसरा विकेट मिळतोय का पाहावं लागेल. हो मिळालाय. बिंदास शिशवे या मॅचची गोल्डन विकेट. आता परतावं लागेल माघारी आणि आता अजून एक धक्का लागतोय. विकेट हॅट्रिक सकाळच्या सत्रामध्ये यश कडूच्या नावावरती. फर्नस बाद. आपण पाहतोय गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संघ मैदानावरती उतरलाय. बरोबर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती यश कडवला तुम्ही पाहताय. बॅटची कडा सलगचा चौथा डॉट बॉल. आता पाल मेल आय थिंक हातातून चेंडू निसटला होता. शंकर विशेषच्या या बॅचमध्ये डॉट बॉल. 61 धाबा चेस करायचे. आता इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. यार यश कडव लेफ्ट आर्म सिम्बर हा करून तुम्हाला पाल मेल लेफ्ट आर्म वर विकेटनं दाखल होतोय. समोर डावकुरा त्याचा बॅटर राकेश. या वेळेला देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न अडवा बॅटने खेचायचा होता, नाही जमला. संपर्क नव्हता बॅटने बॉलचा. सलगचा 5वा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. आणि अखेर आता मॅडम ओव्हर पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 2 ओव्हर आपण मॅडम पाहिलेत, परंतु या मॅचमध्ये आता तो कारनामा पाहायला मिळेल का. खरं तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर बावाळे बी विरोधात दानकर या 2 संघाच्या दरम्यान एकाच मॅचमध्ये 2 मॅडम ओव्हर आपण पाहिल्यात. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. विकेट धोक्यात आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर एक चांगला जेल टिपलाय. त्यामुळे इथून मॅडम षटक तुम्हाला पाहायला मिळेल. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळा बायला हरकत नाही. आणि आता चौथा धक्का लागतोय 0 वरती. टीम चेंज द गेम. जांभिवली संघाला गेम चेंज करावा लागेल. फर्दस बाद.
सलगचे 4 धक्के आता मैदानावरती लागलेत. कोर्ट नंबर 2 जयेश कडव बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतात. पुढचा बॉल 7व्या बॉल वरती आता एक सिंगल मिळतीये. 61 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि अखेर 6 चेंडू थांबावं लागलं. नवीन बॅटर जय मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय जय वरती आता विश्वास दाखवलाय आणि अखेर आता सलामीला आलेला बॅटर तुम्ही पाहताय मैदानावरती चाच पडत खेळत होता. तुषारला तुम्ही पाहताय 6 चेंडू तो नॉन स्ट्रायकिंग वरती उभा होता आणि 7व्या बॉलवरती त्याने इथे स्ट्राईक मारली, परंतु इथून जयला देखील मैदान सोडावं लागतं. हा धक्का क्रमांक 5वा. टीम चेंज द गेम. जांभिवली संघाला फलंदाज बाद. या मॅच मध्ये आणि 61 धावांचा टार्गेट चेस करत असताना आपण पाहतोय एका मागे एक धक्केच लागलेत या मॅच मध्ये. टॉस जिंकला होता टीम जांभिवली संघानं. क्षणाचा विलंब न करता नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स लक्षात घ्या. कॉमेंट्री बॉक्स समोर प्लेयर्स डगआउट तिथनं फिल्डिंग टीम मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि बॅटिंग टीम तुम्हाला येऊन तिथे जसा सामना संपेल लगेचच तुम्हाला फिल्डिंग टीम मैदानावरती उतरायचं. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट बॉल चालला बाउंड्रीच्या दिशेनं. फिल्डर्स तिकडे उपस्थित आहेत. या पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये तिकडे उपस्थित आहेत आपले समालोचक मित्र राहुल चव्हाण सर. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच हर्षल. दाखल होतोय नवीन बॅटर तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर नंबर 2 आता सुरुवात झाली आहे. जयेश कडव हा ट्रॅकर बॉल पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. फटका हा देखील फर्स्ट लाईन. अखेर तुषार त्याला देखील मैदान सोडावं लागेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय अजून एक झटका टीम जांभिवली संघाला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. पलक केले पण या दाबानं कित्येक संघ बांधले जातात बाळूशेठ बोराडे यांच्या माध्यमातून आणि आज आपण पाहतोय त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. नगरसेविका चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पार मिळतंय. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना तुम्हाला पार मिळतोय. परंतु एकामागे एक फलंदाज आउट होत गेले त्यामुळे धक्का लागला अजून एक टीम जांभिवली संघाला. हा ट्रॅकर बॉल बॅटची घेतली कडा. थडबांना खेळाडू उपस्थित मिळेल ती सिंगल आणि सिंगलवरती थांबावं लागतंय. सिंगलच्या साथीनं धावफलक 3 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. वेदांत परटोले रफ्तार का सौदागर आज तुम्हाला जरूर पार मिळेल. खरबई बनाम एरंजाड या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आज मात्र मैदानावरती रंगताना दिसेल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आता आपण पाहतोय जबळ जबळ 6 विकेट गेलेत. धावफलक फक्त 3 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पुढचा बॉल यस्त्यांच्या मागे काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आय थिंक झेल निसटलाय परंतु डाईव्ह मारत असताना झेल स्वीकारायचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर सेफ असतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोरवरती 3 धाबा. आता ओव्हर नंबर 3 18 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील 58.
ओव्हर नंबर 3 बॉल ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय पुन्हा यश कडव. पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला विकेटला खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतील त्यांच्या अबकाच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय संघर्षाचा शंकनाद करणारा चौकार. थँक यू सो मच. क्या बात आहे. नेक्स्ट मॅच खेळायचे त्यामुळे स्वप्नील जाधव यांचा वर्कआउट तुम्हाला पाहायला मिळेल. आज इन मध्ये आहेत स्वप्नील जाधव त्यामुळे वर्कआउट जोरात चालू आहे. आज अमित डांगरे सरांना देखील मला वाटतं बाराबार राहावं लागेल कारण स्वप्नील जाधव इन मध्ये आहे. यात तिळपात्र शंका नाही आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल प्रगती पथावरती असताना. पहिल्या बरोबर चौकार पुढचा बॉल डॉट. या आपल्याला देखील स्विंग अँड मिस गतीमध्ये परिवर्तन बोटं विखुरली फिंगर रोल केली आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. धावफलक आता पुन्हा थांबलाय. बरोबर यार बॅटची कडा यस्टनच्या मागे पुन्हा एकदा शंकर विषयला तुम्ही पाहताय. आज खरं तर डाईव्ह मारत असताना सर्व चेंडू अडवले जातात कारण हे क्रीडांगण असंच आहे. क्रीडांगणावरती तुम्ही डाईव्ह माराल तर देखील तुम्हाला खर्च नाही आहे. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर अजून एक जीवनदान मिळते त्यामुळे एक सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीने धावफलक 8 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळतोय. 2 धाबा एकपटे जातील त्यामुळे धावफलक पुढे सरकत असतं 8. 9 धाबा. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न तो देखील फसला. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. या बॅचमध्ये आपण पाहतोय जवळजवळ 61 धाबा चेस करायचे आणि बॅट्समॅन तुम्ही पाहताय खरं तर कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. हलक्या हाताने डिफेन्स करायचं होतं नाही जमलं. फलंदाज बाद. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. महेश पाटील आलेत नवीन बॅटरवरती दाखल होतात. या बॅचमध्ये 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या बॅचमध्ये 61 धाबा ते देखील सकाळच्या सत्रामध्ये एकामागे एक फलंदाज बाद होत गेले त्यामुळे संघ पूर्णपणे अडचणीत सापडला आणि आता धावफलक फक्त 10 धावफलकावरती जोडले जातील. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अंती धावफलक टीमची टोटल धाव पोहोचले स्कोरबोर्डवरती 10. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक. या बॅचमध्ये 51 धावाची गरज. 12 बॉल 51 धाबा. मुलगा कितीही मोठा होऊ दे त्याच्यावरती नेहमीच प्रेम करते. तिला आई म्हणतात. तिला तर दिवे सर्वच लावतात परंतु जो पाण्याने दिवा लावतो ना त्याला साई म्हणतात. बोला ओम साईराम. आज खरं तर गणपती बाप्पाचा दिवस आहे परंतु साईबाबाचा गुरुवार देखील आहे. हे डीजे मास्टरने खरं तर आठवण करून दिली. ओव्हर नंबर 4
रोशनचा पहिला बॉल यापुढे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे पोहोचतोय. संपर्क नव्हता बॅटरी बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल. एक बाईक खरं तर डोक्याच्या स्पर्धेमध्ये जिंकली आहे रोशन जाधवनं. तोच खेळाडू मैदानावरती आता दाखल होतो. एक चांगला पंच म्हणून त्याची ओळख आहे. 2 पंच तुम्हाला इनगावच्या माध्यमातून खेळताना दिसतील. एक ज्या पंचानं खरं तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चांगली एम्पायरिंग केली असे DK सर इनगाव आणि त्यासोबत रोशन जाधव. JP पॅनल तुम्हाला पार भेटतील या स्पर्धेमध्ये. JP पॅनलची कामगिरी भरपूर मोठी आहे. बॅटच्या टोंडा स्पर्श झाला, खेळाडू उपस्थित, मिळेल ती सिंगल. आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक 1 वर 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. तयार. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि अखेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इष्टाच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक देखील आता पुढे सरकतोय. 12 या आकड्यावरती तुम्हाला टीमची टोटल पाल मिळेल. रोशन या वेळेला देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि 1 मोर डॉट बॉल. रोशन जाधव चांगली गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. फुलटॉस बॉल ऑन साईडला फक्त दिशा दिली, मिळेल ती सिंगल. रोहित कडव येतात बॉलवरती, उचलून फेक करतील आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकत असताना 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आज पुन्हा एकदा आमचे सौरभ खाडे आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण मॅनेजर आहेत त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. हा फटका इथे फसलाय, खेळाडू उपस्थित, त्याच्या अवाकाच्या बाहेर हाताला ब्रश करून बॉल सीमा पार, येतोय षटकार. किरण मिशे ओव्हर नंबर 5. किरणचा पहिला बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि ते कॅच ड्रॉप. DK आले होते बॉलवरती, असं वाटलं होतं DKनं की इथून स्कोर ज्यावेळेस मात्र जास्त आहे, ओव्हर मिळेल, त्यामुळे त्यांनी खरं तर विचारलं होतं की किती धावा हवेत, परंतु 42ची गरज होती. किरण बॉल ट्रॅकवरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, व्ही शेपमध्ये खेळाडू उपस्थित. DK धाव मिळणार नाहीये, त्यामुळे डॉट बॉल. चला नेक्स्ट मॅच पलक 11 जर्मन क्रिकेट संघ एरंजाड त्यांच्या विरोधात गावदेवी खरवई. हा तिसरा सामना असणार आहे, परंतु त्यानंतर आपण पाहतोय त्याच्या आधी राज क्रीडा मंडळ कुळगाव च्या विरोधात जाणता राजा बदलापूर. तीन बॉलचा खेळ संपला, 3 बॉलचा खेळ आता शिल्लक. डॉट बॉल. एकतर्फा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुढे सरसवून खेळण्याचा हा देखील प्रयत्न पूर्णपणे फसला. मिळेल ती एक चिक्की सिंगल. आणि आता शेवटचा बॉल.
किरण इथे देखील घडलंय काय तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात बॅटर त्यामुळे अजून एक धक्का लागतो टीम जांभिवली संघाला तर इथून हा सामना जिंकला टीम सिद्धिविनायक इनगाव संघाने अभिनंदन तर हार्ड लक टीम चेंज द गेम जांभिवली